नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड क्रॅकर्स प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्वेसर्वा प्रतीक दवाय तुमचं वन साइड स्वागत करत आहे माझ्या या महलात. ज्या संघ माझा काही संबंध नाही, रस्त्याला दिसलं थांबलो, काही विषय नाही, माझं नाही. सो आज आपण चाललोय परत एकदा भरपूर दिवसानंतर व्लॉग साठी. व्लॉग आहे दिग्गज, कारण की आजचा जो शो आहे ना, कोणता कॉम्पिटिशन शो असणार आहे किंवा कोणता ओपनिंग असणार आहे किंवा कोणता दुसरा शो असणार आहे. आजचा शो असणार आहे आपल्याला गावदेव. आणि गावदेवसाठी एक दिग्गज विषय आहे, तो म्हणजे रेहमान साऊंड JBL A12 सिरीज. त्याचबरोबर त्याला प्ले करण्यासाठी DJ आकाश पलटे आणि तुमच्या सगळ्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी DJ छकुली, DJ वैभवी पण. आणि हे सगळं फिल्मिंग करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा भाऊ साऊंड क्रॅकर्स प्रतीक. सो आज आपण चाललो आहे काटर खटाव येथे वडूज सातारामध्ये या शोच्या धमाकेदार ब्लॉग शूटसाठी. तर भावांनो, आज आहे दीपक भाऊ बागल यांचा भव्य दिव्य गावदेव सोहळा काटर खटाव येथे. मला हे लोकेशन असलं भारी भेटलं इथं ना, की तुम्हाला मी काय सांगू, मजाच येते इथं शूट करण्यासाठी. आणि जसं सांगितलं तसं JBL A12 साऊंड असणार आहे तिथं. त्याचबरोबर DJ वैभवी, आकाश पलटण आणि मी, आणि दिग्गज असा विषय. आणि ह्यासाठी आपण बरेच दिवस झालं वेट करत होतो या शोला येण्यासाठी वगैरे. आणि आज मी चाललोय एकटाच, आणि माझ्यासोबत, मी आता म्हणणार तू एकटाच चाललायस, तू तुझा कॅमेरा कसा मूव्ह करतोय किंवा काय, तर माझ्यासोबत माझा आज एक हत्यार आहे जे माझ्यासोबत फिरत आहे. ते टॉपचा विषय आहे, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. पण लोकेशन बघा, लोकेशनला इश्यू आहे का नाही, मला सगळं भेटलंय लोकेशनवर या. सो मी इथं थांबून आजचा व्हिडिओ स्टार्ट केलाय. जर चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब वगैरे करा, आणि जर फॉलो केलं नसलं इंस्टावरती तर इथं लिंक आहे, फॉलो करून घ्या. तर भावांनो, हा विषय होता माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. आता मी कुठं जरी फिरलो तरी ते माझ्यासोबत फिरत होतं. एकटाच आहे मी, पण हे माझ्यासोबत फिरतंय. सो हे मी परचेस केलंय नवीन आपल्या व्लॉगिंगला अजून स्मूथ बनवण्यासाठी आणि अजून काय म्हणतात ते भारी बनवण्यासाठी. आता आजचा सीन असा आहे, मी चाललोय माझ्या बाईकवरून एकटा जवळजवळ 110 किलोमीटर. आणि बाईक माझी इथं बाहेर आहे. इथं बघू शकता, इथं बाहेर लावली आहे मी. आणि तिथे मी जाणार आहे एकटाच, कारण की मला आज चूल आलती की एकटं जावं का काय माहित नाही, पण मला आलती चूल, त्यामुळे मी एकटाच निघलोय आणि एकटाच ब्लॉग वगैरे करतोय. हे माझ्यासोबत आहे आज, त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची गरज नाही पडणार की शूट कसं करू किंवा काय करू. सो आता मी इथं थोडंसं इंट्रो करतो, थोडा आराम करतो, कारण की भरपूर 110 किलोमीटर मला जायचं आहे, 110 किलोमीटर रिटर्न यायचं आहे. सो मजा तर येणार आहे. शकता इथं वन साइड 4 व्हीलर अरेंज झाली असती आपल्याला, असं काय नाही की नाही आपली जी, पण आज मला असंच वाटलं की जावं म्हणून मी आलो 2 व्हीलरवरून. सो लेट्स गो. आता तिथं जाऊन भेटतो डायरेक्ट तुम्हाला वडूज काटर खटाव इथं जाऊन. जास्त वेळ नाही. One hour later. गाइस, अपन लोग काटर खटाव में पहुंच चुके हैं. और ये देखो, इधर आपके भाई का बैनर बिनर टॉप मध्ये आहे. गाईज, पाठीमागं माझ्या भिताड बघू शकता, डायरेक्ट जवळजवळ 8-9 बेस आणि 16 टॉप लागलेत. आणि मी काटर खटावमध्ये पोचलो आहे. इथं आल्या आपल्याला आपली साऊंड क्रॅकर्स फॅमिली भेटली. पाठीमागं सगळा आता माहोल होते, साऊंड टेस्टिंग पण होऊ शकते. आकाश पलटण आणि छकुली पण आलेत असं मला कळालं. सो आता जाऊया, टेस्टिंग घेऊया आणि JBL रेहमानची क्वालिटी ऐकूया. लेट्स
असं म्हणतात, जेव्हा तो आपले पंख उघडतो तेव्हा वाऱ्याची दिशा त्याच्या प्रत्येक हालचालीत एक गुपित दडले, जे आजवर कुणालाच समजलं नाही. ना तो राजा ना शिकारी, पण त्याच्या नजरेत असं काहीतरी आहे. नाचायला लागतो. नाच रे मोरा पंजाच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा पंजाच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा पंजाच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा पंजाच्या वनात, नाच रे मोरा नाच. पोहोचलोय, साऊंड चेक पण झाला आणि साऊंड आता लाईनला लागला आणि आपण आता आपलं सगळं आवरून एक रील टाकून निघालोय. पाठीमागा सेटअप आहे बघू शकतो. सो लेट्स गो. आकाश मंडल वाजवायला लागलाय, छकोली पण येईल आता. बघू कसा माहोल होतोय. जेबेचा स्वप्नेचा नाद नाही. First time in number one sound speaker, Raymond Sound. Yeah, welcome to all of you once again. Yeah, this number one speaker on Dolby, all the way from Pune. After a long time, let's go. बरे सभी दोस्तों के लिए, yeah, welcome all sound owner, all DJ, आणि जमलेल्या सर्व मित्रांसाठी निस्वार्थ स्वागत. Yeah, start now. Let's go. Yeah, special welcome Soundcracker Pratik, yeah, all media partner. Yeah, this summer one light. Yeah, especially this summer one light, Amit Patil light. Yeah, special thank you so much for me. Deepak Bhai, Deepak Shetty. This summer one brand. Let's go. Yeah, special thank you to you, special Deepak Bhai, Deepak Shetty. Mr. DJ Queen. Yeah, DJ Chocolate in the house here.
सुरेश सुरेश म्हणजे आपल्या दीपक्षेसाठी ते पण रायमान सावली. Let's go, let's go. ते पण पुण्यावरून आहे भावा. चला तसं काही मराठी माणूस नाचायलाचा हात वर करायचा. स्पेशली कातर खाता ये चलो बहुत दिन के बाद ही एक्चुअल सीरीज रेमन साउंड. ये चले हाथ वर थी. Let's go. 1 2 3 let's go. आणि माहितीला कोण बोलवलंय माहितीये का? डीजे आकाश पलटण. पिछली बार भी आए थे शान से, अगली बार भी आएंगे शान से. ये माइक चेक नुसतं. अरे कसे हे चलो स्पेशल नवर दिवस साडी सगळ्याचे हात उठा. काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं जाणार आपण? साऊंड मागवलं का आपण इटलीवरून. कुठून? इटलीवरून. फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र, फर्स्ट टाइम इन इंडिया. पुण्याचा नंबर 1 ते पण चला हात वर करायचे. हात वर. सोडणार ना नुसतं झाकून. कसं? Let's go. Come on. 1 2 1 2 3 let's go. स्पेशल दीपेक्षा साडी बाबू पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया या चक्का. ए हात वरती. कसं?
त्यांच्यासाठी हात वर करायचा दीपक भाऊ साठी अरे पागल म्हणतात पागल लेट्स गो especially sound cracker Pratik welcome media partner चलो डीजे आकाश पलटन की तरफ से चौका हाथ उठा ब्रँड म्हणलं की रेमानच अरे ते पण पुणेवाला मिक्स टेक्नॉलॉजी अरे चलने वाले चलते रहेंगे रहमान साउंड ऐसे ही बजते रहेंगे चलो उसे कहते हैं रहमान साउंड ही always right shaking it way let's go मराठी चाहिए मराठी
later. तर गाईज जेवण झालं आहे, मी जेवलोय आणि आता निघतोय. इथून आता जवळजवळ 80 किलोमीटर जायचं आहे आणि शो एकदम भारी झाला, नो डाऊट. कारण की आकाश पलटण, JBL, DJ छकुली एकदम मस्त शो होता आणि त्याचसोबत आपले दीपक भाऊ यांचा गावजो एकदम खतरनाक नियोजन झालं. साऊंड पण लय भारी वाटलं. इतक्या लांब येऊन एकट्या शूट करून लय मजा आली. बाकी आता ब्लॉग लवकरच टाकेन मी तुमच्यापर्यंत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भावनू हॉटेल एक नंबर आहे इथलं. मी एंड केलता पण तुम्हाला सांगायसाठी परत माझ्यासोबत हॉटेलचं माझा एक मेंबर व्हिडिओ करायला लागले. आणि वाडा विटाच्या अलीकडं एक असं हॉटेल आहे, लय भारी चव होती आणि मी आता इथं जेवलोय आणि इथून निघायला लागले. सो हेच सांगायचं होतं की चव खरंच जेन्युइनली भारी आहे इथली. मी कायम बोलतो की आवडलं मला हॉटेल तर मी कायम सांगतो. सो इथली चव भारी होती. मी जेवलोय आता, मला आता जायचं आहे भरपूर लांब. सो आता मी निघतो. तुम्हाला व्लॉग आवडला असला तर नक्की लाईक करा आणि इकडे आला कधी विटा वगैरे तर जेवा. आणि हॉटेलवाल्याने कोण बघत असलं तर इथं ते कमेंटमध्ये. सो सोबत कायमच मजा येते. छकुली सोबत वगैरे बोलणं नाही होता आलं आपलं कारण की कन्सोलवर होती. पण आकाश भाऊ सोबत आपलं बोलणं झालं. आपण रील पण बनवली, टाकली पण, व्हायरल पण केली. सो हा पण व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. आणि दीपक भाऊ वागल आणि बाकी सगळे मेंबरने, नितीन भाऊ असतील किंवा मराठी ब्लॉगर असेल, तिथं आपल्याला भरपूर हेल्प वगैरे केली. त्यांना खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम असू दे आणि आपण महाराष्ट्रभर फिरू, काही विषय नाही. सो हा गावदेवचा सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सावंतराय.